राजेश टोपेंची पत्रकार परिषद. पूर्वीच्या दृष्टीनं पूर्वीचा जर तुम्ही साधारणपणे बघितलं तर इथे लेबर रूम किंवा पीडियाट्रिक्सच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था होती, परंतु कोविडची वाढती संख्या खास करून नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वेव्हमध्ये सुद्धा दुसऱ्या वेव्हमध्ये सुद्धा प्रचंड जी संख्या वाढती आणि आज सुद्धा नगर पहिल्या पाचामध्ये नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यामुळे ICUच्या पेशंट्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून हे तातडीनं त्यावेळी करण्यात आलं आणि नोबल फाउंडेशन आणि त्यांच्या CSR मधून सुद्धा याला निधी उपलब्ध करून देण्यात आली. PWDच्या वतीनं ही जी काही आहे ती इमारत पूर्ण बांधण्यात आली, कारण आरोग्य विभागाचे फंड्स असतात परंतु बांधकाम सगळंच नेहमी सर्वच विभागांचं बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असतो आणि त्यामुळे हे जे काही ICUचं बांधकाम होतं ते सुद्धा PWDच्या वतीनंच आपण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जी काही 10:50 साधारण जी घटना घडली त्यामध्ये आतमध्ये काम करत असणारा स्टाफ नर्स त्याला ते प्रामुख्याने 18 नंबरच्या कॉटजवळ ICUच्या त्यांना फायर झाल्याचं आढळलं आणि त्यांनी तातडीनं तिथे उपलब्ध असलेलं फायर एक्सटिंग्विशरचं जी हे असतं ते त्यांनी ताबडतोबीनं त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आग पण थोडी त्या परिसरात वाढली आणि धूर खूप मोठ्या पद्धतीनं वाढला आणि तो काळा धूर होता आणि त्या अनुषंगाने ते एक्सटिंग्विशरचा तेवढा परिणाम त्याच्यावर झाला नाही असं त्यांनी मला जे आत्ता सकृतदर्शनी जी चर्चा झाली आत्ता त्यांनी मला सांगितलं. यामध्ये जे काम करत असणाऱ्या तिथल्या 3 नर्सेस आहेत, स्टाफ नर्स किंवा तिथल्या मेडिकल ऑफिसर यांच्याबरोबर सुद्धा आम्ही आणि उपाध्यक्षा महोदया निलिमा गोरेताईंनी सुद्धा चर्चा केली. मी इथल्या अधिकारी वर्गांशी सुद्धा कलेक्टर असतील, SP असतील, आमचे आरोग्य विभागाचे ACS आहेत, इथले CS आहेत पोखरणा, या सगळ्यांबरोबरच मी इन जनरल डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यातून एक नक्कीच आहे की जे काही घटना घडली त्याच्यामध्ये एकूण 17 लोक आतमध्ये ॲडमिट होते. 17 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 6 जे पेशंट्स आहेत त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे. मी त्यांनाही भेटायला त्या ठिकाणी आता जात आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 6 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत. यांचा वयोगट साधारणपणे 60-65च्या वरचा हा अधिक आहे. एक मात्र 37 इयर्स ओल्ड मुलगा सुद्धा निश्चित प्रकारे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का बघितलं हा जो फायरचा इन्सिडन्स आहे त्यामध्ये मला जे आमच्या ACS व्यास साहेबांनी जी माहिती दिली, या ठिकाणी पूर्ण दिवसभर ते आहेत, त्या अनुषंगाने साधारण 6 लोक हे सफोकेशननी वारले, म्हणजे त्यांना धूर खऱ्या अर्थाने त्यांच्या श्वसनात गेल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला असेल किंवा त्यांना बाहेर काढताना त्यांना ऑक्सिजन मिळालं नाही, जे काही असेल सफोकेशन हे कारण आहे. आणि 3 लोकांचं जे आहे ते मृत्यू हा बर्ननी झाला, म्हणजे जळाल्याने झाला. तर 6 + 3 9 आणि काही लोक बर्न आणि सफोकेशन आहेत. एक बर्न आहे आणि 3 बर्न आणि सफोकेशन आहे आणि एकाच्या बाबतीत कसा मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीतलं आज प्राथमिक दृष्टिकोनातून सांगता येत नाही. सगळं प्राथमिक दृष्टिकोनातूनचे अहवाल आहेत आणि त्यामुळे त्यांचा विसरा सर्व केलेला आहे आणि त्याबाबतचा अंतिम केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या मृत्यूचा निदान त्या ठिकाणी करण्यात येऊ शकेल, जे कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नक्कीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुःखदायी आहे
मनाला खऱ्या अर्थाने पिळवटून टाकणारी आहे आणि मला खऱ्या अर्थाने या घटनेच्या तीव्रतेबद्दल आणि दुःख व्यक्त करण्याबद्दल माझ्याजवळ शब्दसुद्धा नाही आहेत. इतकं ही दुःखद घटना आहे. परंतु या संपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने अतिशय गंभीरपणे याची नोंद माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही मी कालपासून बोललेलो आहे आणि संपूर्णच गंभीर नोंद त्याची घेण्यात आलेली आहे. याची उच्चस्तरीय चौकशीसुद्धा करण्याच्या संदर्भात संपूर्ण गोष्टी म्हणजे निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये डिव्हिजनल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली आहे आणि फायरमधले एक्सपर्ट, इलेक्ट्रिकलमधले एक्सपर्ट, त्याचबरोबर आमच्या आरोग्य विभागाचे काही अधिकारी अशा स्वरूपाने ही कमिटी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. या कमिटीला मी आत्ताच डिव्हिजनल कमिशनर श्री गमे यांच्याबरोबर चर्चा केली आणि कुठल्याही परिस्थितीत 7 दिवसाच्या आत हा रिपोर्ट आलाच पाहिजे असं आम्ही त्यांना दंडक त्यामुळं घातलेला आहे आणि त्यामुळे ते सुद्धा 2 दिवसात 10 तारखेला ते इथे येणार आहेत आणि 2-3 दिवस बसूनच हा संपूर्ण विषय इत्थंभूत संपूर्ण डिस्कशन्स करून किंवा फॉरेन्सिक जे काही पुरावे असतात ते पण घेऊन या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट ते सादर करणार आहेत. मी एकच सांगेल की कुठल्याही परिस्थितीत ज्याचं कुणाचं चुकलं असेल, ज्यांनी कुणी निष्काळजीपणा केलेला असेल किंवा काहीही कुणाचं चूक असेल तर त्याला अतिशय कठोर शिक्षा निश्चित प्रकारे करण्यात येईल. त्यामुळे कुणालाही स्पेअर करण्याचं कारण अजिबात असू शकत नाही. मग त्यामध्ये बांधकाम विभागाचे काही असू शकतील, काही आरोग्य विभागाचे असू शकतील, कोणीही असू शकेल, परंतु प्रश्न हा आहे की यामध्ये गंभीरपणे याची दखल घेतली जाणार याबद्दल म्हणजे कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही. या घटनेच्या नंतर जी माहिती घेतली आता तर ताबडतोबीनं या घटनेला रिॲक्शन म्हणून काय झालेलं आहे तर ताबडतोबीनं तिथं ज्या असणाऱ्या नर्सेस आणि स्टाफ नर्स आणि त्यांनी आग विझवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न केले, परंतु ज्यावेळी खूप जास्त काळोख झाला तर ते बाहेर जाऊन सगळ्यांना आरडाओरडा करून लोकांना जमा केलं आणि 15 मिनिटाच्या दरम्यान गाडी जी काही आहे फायर एक्सटिंग्विशरची जी गाडी आहे ती बोलवली बंब आणि त्यानंतर 10-15 मिनिटाच्या नंतर ते साधारणपणे पूर्ण आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातूनचे सगळे प्रयत्न झाले. हा संपूर्ण विषय 25-30 मिनिटाच्या आत पूर्ण आटोक्यात आणल्याही गेली, कंट्रोलमध्येही आलं, परंतु संपूर्ण सगळे लोक हे वृद्ध पण होते आणि सगळ्यांनाच ऑक्सिजन सॅच्युरेशनचा विषय होता, म्हणजे SpO2 त्यांचं कमी होतं आणि त्यामुळे त्याचा हा परिणामसुद्धा निश्चित प्रकारे या सगळ्या अवधी जरी 10-15-20 मिनिटाची असली तरीसुद्धा त्या अवधीचा गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तर या सगळ्या अनुषंगाने आता एक नक्कीच आहे की फायर ऑडिट आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत याबाबत जे काही स्थिती आहे ती स्थितीसुद्धा मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ही स्थिती अशी आहे की यामध्ये बऱ्याचदा आरोग्य विभागाच्या कुठल्याही बांधकामाच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी असतात त्या बाबतीत आरोग्य विभागाचा निधीचा फक्त विषय असतो. आम्ही निधी देतो, परंतु त्यानंतर मात्र त्याचं बांधकाम करणं, त्याचं इलेक्ट्रिकलचं काम करणं, त्यांचं फायरचं काम करणं म्हणजे फायर प्रिव्हेन्शन म्हणू किंवा आपण फायर सेफ्टी ऑडिटप्रमाणे काम करून घेणं म्हणू, हे सगळं काम शेवटी आपल्याला PWD कडून करून घ्यावं लागतं. आणि म्हणून मी एक या निमित्ताने सांगेन की या हॉस्पिटलची प्रामुख्याने जी काही फायरच्या संदर्भातली फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भातली स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की याला एकूण इलेक्ट्रिकल ऑडिट हे साधारण 7.5 लाख रुपये याला इलेक्ट्रिकल ऑडिटच्या संदर्भातलं इस्टिमेट हे PWDच्या इलेक्ट्रिकल विभागाने दिलेलं आहे. त्याचबरोबर याचं जे फायर सेफ्टी ऑडिट म्हणजे
याचे हायड्रंट्स आणि अन्य काही स्प्रिंकलर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बसवायच्या असतील त्या संदर्भात सुद्धा साधारणपणे 3.5 कोटी 2 कोटी 60 लाख एवढे रक्कम फायर ऑडिटच्या संदर्भाने इस्टिमेशन दिलेलं आहे. तर हे इस्टिमेट आल्यानंतर शेवटी आपण काय करतो तर टेक्निकल सँक्शनसाठी PWDकडे पाठवतो. जून महिन्यामध्ये साधारणपणे हे टेक्निकल सँक्शनसाठी आपण इस्टिमेट्स पाठवलेले आहेत. त्याची अद्याप टेक्निकल सँक्शन्स आलेले नाही. त्याचा सातत्याने पाठपुरावा हा नेहमीच इथूनही केला गेला आणि आम्ही सुद्धा आरोग्य विभाग म्हणून जे रिव्ह्यू मीटिंग्स घेत असतो महिन्याला वगैरे त्याच्यात सुद्धा सातत्याने केला. आणि मी अधिकची माहिती या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगेल की आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून हे फायर जे काही इन्सिडन्स भंडाऱ्याला घडला त्याचा एक अतिशय गांभीर्याने नोंद घेऊन माननीय उपमुख्यमंत्री स्तरावर सुद्धा याची बैठक घेऊन आपल्याला SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड याच्यातून किंवा DPCतून याला प्राधान्याने निधी द्यावी अशा पद्धतीनं सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर आरोग्यमंत्री म्हणून मी स्वतः सगळ्या कलेक्टर्सला राज्याच्या 36 कलेक्टर्सला आणि सर्व पालकमंत्री महोदयांना सुद्धा मी याबाबतचा एक DO लेटर सुद्धा 19 मे 2021ला दिलेलं आहे की जेणेकरून याबाबत प्राधान्य द्या आणि याला निधी उपलब्ध करून द्या. तर या सगळ्या गोष्टी मी या बाबतीत एवढंच सांगेल की याचं टेक्निकल सँक्शन सुद्धा आम्ही कळवण्यात आलेलं होतं परंतु अद्याप आलेलं नाही. नंतर निधी उपलब्धता एकतर कलेक्टरांकडून होते किंवा आमच्या डिपार्टमेंटकडून होते. जर जिथेही निधी असेल ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देतात आणि नंतर PWD याचं काम करतं. या पद्धतीचा हा संपूर्ण व्यवस्था असते. तर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक VC साधारण 1 ते 2:30 वाजेपर्यंत 1.5 तास VC घेतली ज्यामध्ये मी होतो. त्याचबरोबर टास्क फोर्सचे डॉक्टर्स होते, आमच्या आरोग्य विभागाचे अधिकारी होते आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जे ठरवण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टींना अतिशय जलद गतीनं आपल्याला काम करणं आवश्यक आहे. खास करून आपल्याला फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भाने. तर राज्यामध्ये सुद्धा जे काही फायर सेफ्टी ऑडिटच्या संबंधी लागणारी निधी आहे मी ती पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की कुठल्याही परिस्थितीत तातडीनं ही रक्कम उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ह्याला टेक्निकल सँक्शन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस म्हणजे खास करून प्रशासकीय याला दिरंगाई अजिबातच होता कामा नये ही काळजी घेण्याची गरज आहे. आणि PWD डिपार्टमेंट हे जे काम करतं त्यांनी अतिशय तातडीनं चांगल्या दर्जाचं काम करून दिलं पाहिजे. शेवटी मी पुन्हा एक सांगेल की आरोग्य विभागाचं काम हे उपचाराच्या दृष्टिकोनातून असतं पण बाकीच्या गोष्टी ज्या बऱ्यापैकी आपण हे बांधकाम करून घेणं हा त्यांचा त्या वेगळ्या विभागाचा असतो. त्यामुळे हा वेगवेगळे विभागाशी संबंधित आपल्याला शेवटी हे सगळे कामं करून घेण्याची आवश्यकता असते. तर मला वाटतं की हा महत्त्वाचा विषय जो काही आहे तो मी मुद्दाम या निमित्ताने आपल्याला सर्वांना फायर ऑडिटच्या हद्दीपर्यंत आणि सगळ्या हद्दीपर्यंत सांगण्यात आलेलं आहे. सर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण असं म्हणाला की बांधकाम विभागाला आपण वारंवार बांधकाम विभागाचा उल्लेख केला की बांधकाम विभागाकडनं परवानगी घ्यायची असती, त्यांच्याकडनं निधी मिळवायचा असतो, हे काम त्यांनी करायचं असतं. मग या सर्व घटनेला बांधकाम विभाग जबाबदार आहे का? हे बघा मी असं कुठलाही हे बघा चौकशी 8 दिवसात केली जाईल. 8 दिवसाच्या नंतर जे काही रिपोर्ट असतील जे कोणी दोषी असतील त्या रिपोर्टमध्ये येईल की मग त्याच्यामध्ये ह्या घटनेला समजा कॉज जो आहे कारण काय झालं फायर होण्याचं जर कारण काही असू शकेल की समजा एक उदाहरण सांगतो मला माहित नाही की वायर असतात त्या वायरचं इन्सुलेशन खराब झालेलं असेल ते एक फेज आणि एक न्यूट्रल असतं तो एकमेकाला चिटकला की तो स्पार्क होतो. तो स्पार्क बऱ्याच वेळ झाल्याच्या नंतर मग त्याचा परिणाम असा होतो. या सगळ्या गोष्टी आता कळतील किंवा एक्झॅक्टली काय कारण आहे म्हणजे वेगवेगळे कारणं त्याच्यामधले जे असतील ते कळतील की एक प्राथमिक दृष्टिकोनातून मला ज्या सर्व अधिकारी दिवसभर जे आहेत त्यांनी जी मला दिलेली माहिती आहे शॉर्ट सर्किट हे सकृतदर्शनी असलेलं कारण वाटतं. त्याबद्दल सुद्धा रिपोर्टिंग जी आहे ती आम्हाला 8 दिवसात येईल.
आणि यामध्ये एक आहे की मग शेवटी या शॉर्ट सर्किटला सुद्धा कोण जबाबदार आहे, या सगळ्याच गोष्टींचा उकल होण्याची आवश्यकता आहे. पण सर तुम्ही म्हणणार टेक्निकल सँक्शन आला नाही, पाठपुरावा केला तुम्ही तरी पण त्यांचा आला मी ते फायर सेफ्टी ऑडिटच्या बाबतीतली परिस्थिती कसं असतं, तुम्ही लोक या बाबतीतलं कारण विचारणार, तर कारण जे आहे ते कारण कमिटी शोधेल, एक्सपर्ट शोधतील, पण त्याच्यानंतर पुढचं कारण आहे की फायर सेफ्टी ऑडिटचं अंमलबजावणी, म्हणजे जे काही इस्टिमेशन केलेलं आहे त्याची अंमलबजावणीची स्थिती काय आहे, ही जी तुम्ही मला विचारताय, तर त्या दृष्टिकोनातूनच मी स्थिती सांगितली फक्त की याबाबतची स्थिती अशी अशी आहे की आपण फायर ऑडिटच्या संदर्भातला रिपोर्ट घेतला, जून महिन्यामध्ये तो आम्ही टेक्निकल सँक्शनसाठी पाठवला, सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, अजून आलेलं नाही, आल्यानंतर त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देऊन त्याचे काम PWD डिपार्टमेंटकडून करण्यात येईल. हे तुम्हाला मी 4 महिने पीडब्ल्यूडी दिले नाही, PWD जबाबदार आहे ना. सर हा लाल फितीच्या मला असं PWD म्हणायचं अवॉइड करताय ना. मला असं म्हणायचं हे मी सांगणं योग्य नाही, कोण रिपोर्ट बोलणार? सांगेल ना. तुम्ही सांगितलं ना आता की सर, सर, PWD कडे चेंडू तुम्ही मला PWD एक मिनिट सातत्याने कृपया पाठपुरावा केला म्हणून तुम्हीच म्हणताय ना सर. ऐका आता ना, कसं काय? तुम्ही जरा ऐकाल का, मी हे सांगतो तुम्हाला की तुम्हाला साधारणपणे फायर सेफ्टी ऑडिट हा एक महत्वाचा विषय आहे ना, कारण आपल्याला भंडाऱ्यानंतर आपण सगळीकडे सांगितलं होतं, तर त्या दृष्टिकोनातून ची स्थिती काय आहे, ही तुमचे जे प्रश्न असतात त्याचं उत्तर ह्या स्थिती अशी अशी आहे, मी तेवढं सांगतो. सर, हे लाल बरोबर PWD जबाबदार आहे, तुम्ही ते तर बोलायला पाहिजे. अरे बाबा, मी कोण सांगणार आहे, रिपोर्ट बोलेल, रिपोर्ट जे असेल त्या रिपोर्ट प्रमाणे कारवाई करू. भंडाऱ्याच्या घटनेनंतरही वारंवार अशा घटना घडतायत, ही सगळी लिथार्जी परिस्थिती प्रशासनात दिसते, स्पष्ट होते. हे त्यातलं एक महत्वाचं कारण समोर येत आहे. टोपे साहेब एक मिनिट, मला एक नाही नाही थांबा जरा, मला थोडं निवेदन करायचं आहे, कारण नाही हे लाल नाही, थांबा फितीच्या जरा. कारभाराचे नाही, बळी नाही, एक समजायचे मिनिट, का तुम्ही मॅडम? कुठल्याही निष्कर्षावर जाण्याच्या आधी मी याच्यासाठी हस्तक्षेप करते आहे की या सगळ्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या, तर त्या महाराष्ट्रातल्या घटना ज्या अभूतपूर्व अशा कोरोनाच्या संकटामध्ये घडलेल्या आहेत, त्याला आपण कोणी तयार नव्हतो. आपली कुठल्याही जगामधल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अशा संदर्भामध्ये इतके मोठे पेशंट ऑक्सिजन लागणारे वाढतील किंवा ICU वाढवायला लागतील असं आपण 4-5 वर्षापूर्वीच्या नियोजनात कुठल्याच देशांनी धरलेलं नव्हतं. मी समर्थन अजिबात करत नाहीये, माझी श्रद्धांजली आहे, सहवेदना आहे. नाही, माझं पूर्ण होऊ दे प्लीज. आता तुम्ही सुद्धा थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ठेवा. प्रश्न तुमचा ऐकून घेणार होतो आम्ही, परंतु मी 2 सूचना राज्य शासनाला करणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि माननीय टोपे साहेबांच्या बरोबर तर सगळी व्हिजिट केलेली आहे. पहिलं म्हणजे अशा ज्या घटना जिथे जिथे घडलेल्या आहेत, मग ते भंडारा असेल, विरार असेल, ज्या ठिकाणी जे काही रिपोर्ट आलेले आहेत त्याच्या आधाराने योग्य ते दोषारोपपत्र किंवा चार्जशीट दाखल करायला पाहिजे. तसं सरकारने करावं अशी माझी सरकारला विनंती असणार आहे, किंवा निर्देश असणार आहे, असं तुम्ही धरा. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्वतयारी. सगळ्याच आपल्या हॉस्पिटल्समध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून अंतर्गतरित्या काय SOPs करता येतील याच्यावरती टोपे साहेब, डॉक्टर व्यास आहेत, त्यांचं डिपार्टमेंट आहे. कारण काही ठिकाणी आपल्या घरांमध्ये आपण बघतो फॉल सिलिंग असतात किंवा काही ठिकाणी AC मध्ये शॉर्ट सर्किट होतात, विशेषतः दिवाळीच्या वेळेला या घटना घडत असतात. तर या पार्श्वभूमीवरती सुद्धा रिपोर्टमधून जे मुद्दे स्पष्ट होतील त्याच्यात मी एक अजून मुद्दा वाढवलेला आहे. मी तशा जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. डॉक्टर व्यास यांनी त्याचा उल्लेख केला, ते म्हणजे श्री जाधव यांनी जी सूचना आणि निवेदन दिलं होतं ऊर्जा विभागाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे की हॉस्पिटलला तो वेगळा विजेची यंत्रणा असते, त्याला एका दुसऱ्या हॉस्पिटलला ती यंत्रणा जोडली गेलेली आहे, त्याच्याबद्दल पण चौकशी करावी असे पण मी निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल मला विक्रम राठोड आणि त्यांचे सहकारी श्री जाधव यांनी निवेदन दिले, ते माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी पाठवलेले आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की टोपे साहेब कोरोनाच्या संदर्भात, आता ते माझ्या बरोबर आहेत म्हणून मी बोलत नाही आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी स्वतःला कोरोनाची भीती न बाळगता प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत. मुद्दामून चालढकल करण्याचा हेतू या सरकारचा असता तर प्रत्येक ठिकाणी मदत कार्यामध्ये सरकारने काम कशाला केलं असतं. त्यामुळे कृपा करून राजकीय त्याला अँगल द्यायचा प्रयत्न करू नये. ज्याबद्दल तुम्हाला तपशील तुमच्याकडे जो असेल, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तपशील असेल, माहिती असेल, कोणी दिरंगाई केली आहे त्याची तुम्ही तपशील आमच्याकडे द्या, सरकारकडे द्या, त्याच्यावरती ते सुद्धा अहवालामध्ये घेऊन त्याच्याबद्दलची चौकशी आम्ही करू. प्रशासनाचा प्रश्न आहे. भंडारा, नाशिक, विरार नंतर नगर या घटना सलगपणे घडत आहेत, परंतु त्यात सुधारणा होताना दिसत नाही, घटना घडणं थांबलेलं नाही. यामध्ये आज जे
माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी मीटिंग झाली त्यामध्ये काही एक्सपर्ट्स जे लोक होते त्यांनी सुद्धा जे प्रामुख्याने काही सूचना केल्या. आता कसं असतं, प्रत्येक घटनेकडून आपण शिकलं पाहिजे. प्रामुख्याने ICU हा एकदम मोठ्या आकाराचा असावा का, तर नको. ICU मध्ये बऱ्याचदा पेशंट स्वतःला मदत करू शकत नसतो. ICU मध्ये ऑक्सिजनवर पेशंट असतात, व्हेंटिलेटरवर असतात. त्यामुळे ICU म्हणजे एक ही चर्चेचे विषय की लहान आकाराचे असावेत का. त्यानंतर त्याचं जे मटेरियल आहे ICU मधलं ते सुद्धा खऱ्या अर्थाने आगीला म्हणजे प्रतिबंध करणारं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आगीला वाढवू शकणार नाही, प्रतिबंध करू शकेल असंच मटेरियल, मग तिथले कर्टन्स असो किंवा तिथले अन्य गोष्टी असो, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यात विचार होण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याला एखादा फायर ऑफिसर, म्हणजे आता कसं असतं, आतापर्यंत आम्ही कुणावर अवलंबून आहोत, संपूर्ण आम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्यावर तिथले जे फायर ऑफिसर असतात तेच आमचं सगळं बघत असतात. त्यामुळे आम्हाला जिल्ह्याला जेवढे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय आहे, ह्या सगळ्यांसाठी मिळून एक तरी पद असं जर जिल्ह्याला आपण फायर ऑफिसरचं करू शकतो 36 जिल्ह्यांमध्ये, तर त्या व्यक्तीला अधिक बारकाईने फक्त फायरच्या अनुषंगाने करता येऊ शकेल. तर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ही पण एक चर्चा झाली की अशा स्वरूपाने एक डेडिकेटेड काम या बाबतीत आपल्याला लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रकारे करूया, अशाही स्वरूपाने झालं. फायर रेजिस्टंट मटेरियलच्या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण हे करतोय. आणि CCTV कॅमेरे असतील किंवा कंटिन्युअस स्क्रीनिंग हे ICU मध्ये व्हावं असतातच, परंतु त्याचं पण कंटिन्युअस स्क्रीनिंग व्हावं, ही एक त्याच्यासाठी एखादी सेपरेट रूम ठेवून त्यावर कंटिन्युअस स्क्रीनिंग करता येऊ शकेल का, याही बाबतीतलं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि एक नक्कीच आहे की सतत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सतत हे जे काही इलेक्ट्रिकलच्या बाबी आहेत आणि फायरच्या संदर्भात फायर सेफ्टी ऑडिटमध्ये ज्या काही वेगवेगळं पूर्ण व्यवस्था आपण करत असतो, तर त्या सुद्धा व्यवस्थित चालू राहाव्यातच आणि कुठल्याही परिस्थितीत त्या म्हणजे कार्यान्वित असाव्यात, या दृष्टिकोनातून सुद्धा सततचं लक्ष किंवा मॉनिटरिंग या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्याकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर अशा सगळ्या एक मिनिट, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आता आपण सगळ्या हे जे काही आतमध्ये काम करणारे लोक आहेत, कधी जर अशा घटना घडली तर पूर्ण ट्रेनिंग देणं, पूर्ण त्यांची मॉक ड्रिल करून घेणं, ट्रेनिंग करून घेणं, या सुद्धा गोष्टी आता आपल्या कामाच्याच भाग आहे आणि ते आपण करतो आहोत. पण ते अधिक जास्त सक्रियतेने ते कसं होईलच, आणि अशा पद्धतीच्या घटनेला आपला जो कर्मचारी असतो तो आरोग्य कर्मचारी कसा सक्षमपणे आत्मविश्वासाने तोंड देऊ शकेल, या दृष्टिकोनातूनचे सुद्धा जे काही ट्रेनिंगचा भाग असेल तो सुद्धा केला जाईल. तर असं एक 1.5 तासाच्या याच्यात अनेक मुद्दे जे झालेत ते सुद्धा, त्याची सुद्धा अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे करणार आहोत. इथल्या सिव्हिल सर्जनच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक आक्षेप आहेत. आपल्याच पक्षाच्या अनेकांनी अनेक महिन्यांपासून निवेदन दिलेलं आहे, त्यांच्या तक्रारी झालेल्या आहेत. ते अनेक वर्ष इथंच ठाण मांडून बसलेले आहे, असा एक आक्षेप घेतला जातोय, पण याची दखल अद्याप घेतली. राजेश टोपे यांची पत्रकार परिषद. आगी संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होईल, अहवाल आल्यानंतर कारवाई नक्की केली जाईल असं स्पष्ट केलंय राजेश टोपे यांनी. नीलम गोरे सुद्धा त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनीही